या वर्षापासून इतिहासामध्ये आपल्याला नागरिकशास्त्राऐवजी राज्यशास्त्राचा अभ्यास करायचा आहे. इयत्ता 8वी पर्यंत आपण इतिहासामध्ये नागरिकशास्त्राचा सुद्धा अभ्यास केला होता आणि इतिहासाच्या पेपरला नागरिकशास्त्रावर सुद्धा काही प्रश्न विचारले जायचे. तर या वर्षी मात्र आपल्याला नागरिकशास्त्रालाच आपण इथून पुढे राज्यशास्त्र असं म्हणणार आहोत. तर नागरिकशास्त्राचे वेगळे 6 धडे आपल्याला यावर्षी अभ्यासायचे आहे आणि इतिहास राज्यशास्त्राचा जो 40 मार्काचा पेपर असेल त्यावर 28 मार्काला इतिहास आणि 12 मार्काला राज्यशास्त्रावर प्रश्न विचारले जातील. तर आज आपण राज्यशास्त्राचा पहिला धडा बघणार आहोत, महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी. महायुद्धोत्तर, महा म्हणजे मोठी, म्हणजेच आजपर्यंत जगाच्या पाठीवर 2 महायुद्ध झालेले आहेत. पहिलं महायुद्ध जे 1914 साली सुरू झालं आणि 1919 ला संपलं, आणि दुसरं महायुद्ध जे 1939 ला सुरू झालं आणि 1945 ला संपलं. तर अशा महायुद्धोत्तर म्हणजे महायुद्धानंतरच्या राजकीय घडामोडी काय काय झाल्या त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. थोडक्यात 1945 नंतर ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्याबद्दल आपण या पाठामध्ये शिकणार आहोत. तर थोडी उजळणी करूया. यामागील इयत्तांच्या नागरिकशास्त्राच्या पाठ्यपुस्तकातून आपण स्थानिक शासन संस्था, भारताचे संविधान आणि आपल्या देशातील राज्य पद्धती किंवा शासनाची रचना यांचा अभ्यास केला. म्हणजेच मागील इयत्तांमध्ये आपण स्थानिक शासन संस्था असेल जसं की ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नंतर तुमच्या नगरपालिका, नगर परिषदा यांना आपण ग्रामीण शासन संस्था किंवा स्थानिक शासन संस्था असं म्हणतो. त्याचप्रमाणे भारतीय संविधान राज्य शासन कसं कारभार करतं आणि केंद्र शासन कसं कारभार करतं याविषयी सुद्धा माहिती घेतलेली आहे. या इयत्तेत आपण भारताचे जगाशी असणारे संबंध पाहणार आहोत. भूगोलाच्या अभ्यासातून तुम्हाला जगाची भौगोलिक रचना समजली असेल. इतिहासाच्या अभ्यासातून ऐतिहासिक काळातील जागतिक घडामोडी समजल्या असतील. तर यावर्षी मात्र भारताचे इतर देशांबरोबरचे संबंध, ज्याला आपण परराष्ट्र धोरण असं म्हणतो, मागील वर्षी सुद्धा याबद्दलचे 2 धडे तुम्हाला होते. भारताचे परराष्ट्र धोरण आणि प्रत्येक देश आपलं परराष्ट्र धोरण कोणत्या मुद्द्याच्या आधारे आखतो असं परराष्ट्र धोरण असा सुद्धा एक धडा होता. त्याचप्रमाणे आपण भूगोलातून वेगवेगळ्या देशांचा अभ्यास केला आहे, त्यांची भौगोलिक स्थिती जाणून घेतली आणि इतिहासाच्या अभ्यासातून आपण ऐतिहासिक काळातील घडामोडींची सुद्धा जाणीव करून घेतली. राज्यशास्त्राच्या अभ्यासातून आपण आता भारताचे जगाशी असणारे संबंध व महत्वाच्या जागतिक समस्या समजून घेणार आहोत. तर मग राज्यशास्त्र या विषयाचं वेगळेपण काय? तर राज्यशास्त्रातून आपण सर्वसाधारणपणे प्रत्येक देशाचे जगाशी असणारे संबंध आणि इतर महत्वाच्या जागतिक समस्या ज्या असतील त्या आपण जाणून घेणार आहोत. आपण सर्वजण वेगवेगळ्या कारणांसाठी, सोयी सुविधांसाठी समाजातील व्यक्ती, संस्था व संघटनांवर अवलंबून असतो. आता या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती, समाजातील प्रत्येक व्यक्ती हा आपल्या सुखसोयींसाठी आणि वेगवेगळ्या कारणांसाठी समाजातील इतर संस्था, संघटना किंवा व्यक्ती यांच्यावर अवलंबून असतो. जसं की शिक्षण घ्यायचं असेल तर आपल्याला शाळेवर अवलंबून राहावं लागतं. त्याचप्रमाणे काही माल खरेदी करायचा असेल तर आपल्याला एखाद्या दुकानात जावं लागतं, किंवा एखादं काही कार्यालयीन कामकाज करायचं असेल तर ज्या काही शासकीय संस्था असतात, नगरपालिका, महानगरपालिका, शासकीय जे काही ऑफिसेस असतात, कार्यालय असतात, या ठिकाणी आपला संबंध येतो. तर आपले सामाजिक जीवन परस्परावलंबी असते व त्यात परस्पर सहकार्य खूप महत्वाचे असते, हे आपण पाहिले आहे. थोडक्यात माणूस हा समाजशील प्राणी आहे. मनुष्य एकटा जगू शकत नाही, तो परस्परावर अवलंबून असणारा प्राणी आहे. म्हणजेच आपण एकमेकांच्या सहकार्याशिवाय जगू शकत नाही. हे जसे व्यक्ती आणि समाजाबाबत आहे तसेच ते विविध राष्ट्रांबाबतही आहे. भारताप्रमाणे जगात अनेक स्वतंत्र देश आहेत, त्यांच्यात सातत्याने काही देवाणघेवाण चाललेली असते, व्यवहार होत असतात. तर आपण जसं समाजाबद्दल बोलतो की प्रत्येक व्यक्ती इतर व्यक्तींवर अवलंबून असतो, परस्पर अवलंबी असतो, तसंच देशांच्या बाबतीत सुद्धा आहे.
जगाच्या पाठीवर अनेक स्वतंत्र देश आपल्याला दिसतात, परंतु असं असलं तरी कुठलाही देश पूर्णपणे स्वावलंबी नाही. प्रत्येक देशाला दुसऱ्या देशातून काही ना काहीतरी गोष्टींची देवाणघेवाण करावी लागते. म्हणजेच जगाच्या पाठीवर कुठलाही देश असा पूर्णतः स्वावलंबी नाही. प्रत्येकाला इतर कुठल्या तरी देशाची गरज असते. तो कोणत्या ना कोणत्या तरी कारणासाठी इतर देशांवर अवलंबून असतो. ही स्वतंत्र राज्य परस्परांशी करारही करत असतात. या सर्व स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून एक व्यवस्था तयार होते. तिला आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणतो. या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची काही वैशिष्ट्ये आपण जाणून घेऊ. तर आपण असं बघितलं की जेव्हा देश एकमेकांवर अवलंबून आहे तर काही गोष्टींसाठी त्यांच्यात एकमेकांबद्दल काही करार होतात, सामंजस्यपणा असतो. तर अशा आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या देशांतर्गत करारांची मिळून एक आंतरराष्ट्रीय व्यवस्था तयार होते. आणि या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची सुद्धा काही वैशिष्ट्य असतात. तीच आपल्याला या पाठामध्ये जाणून घ्यायची आहे. तर सर्वात पहिलं आणि महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे परस्पर अवलंबन. या ठिकाणी जोपर्यंत प्रत्येक देश एकमेकांवर अवलंबून आहेत तोपर्यंत देशादेशांतर्गत संबंध येणार आणि त्यांच्यामध्ये करार सुद्धा होत राहणार. म्हणून अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय व्यवस्था निर्माण होण्याचं पहिलं कारण म्हणजेच परस्पर अवलंबन. थोडक्यात कोणताही देश पूर्णपणे स्वावलंबी नाही. कुठल्या ना कुठल्या कारणासाठी त्याला इतर दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावं लागतं. जगातले सर्व देश कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी परस्परांवर अवलंबून असतात. राष्ट्र कितीही मोठे, समृद्ध आणि विकसित असो ते कधीच सर्व बाबतीत स्वयंपूर्ण असू शकत नाही. मग जसं मी सांगितलं की प्रत्येक देशाला कुठल्या ना कुठल्या कारणासाठी इतर देशावर अवलंबून राहावं लागतं. मग तो देश किती विकसित असो, पूर्णपणे मोठा असो किंवा तंत्रज्ञान किंवा इतर गोष्टीमध्ये इतर देशांच्या किती पुढे गेलेला असो तरी सुद्धा तो पूर्णपणे सर्व गोष्टींवर स्वावलंबी नसतो. मोठ्या राष्ट्रांनाही अन्य त्यांच्यासारख्या मोठ्या आणि छोट्या राष्ट्रांवर अवलंबून राहावे लागते. म्हणूनच परस्पर अवलंबन हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे म्हणजेच आजच्या जागतिक व्यवस्थेचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. म्हणजेच थोडक्यात कितीही देश मोठा असला तरी त्याला इतर कुठल्या तरी मोठ्या देशावर किंवा अगदी लहानात लहान देशावर सुद्धा कुठल्या ना कुठल्या तरी बाबतीत अवलंबून असावं लागतं. म्हणजेच आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे परस्पर अवलंबन. आता या ठिकाणी मला पडलेले प्रश्न म्हणजे कधी कधी तुमच्या मनात असे प्रश्न येऊ शकतात की व्यक्ती आणि राष्ट्रांच्या परस्पर अवलंबनात काय फरक असतो बरे. तर या ठिकाणी व्यक्तीमधील परस्पर अवलंबन करताना आपल्याला खूप गुंतागुंतीचा कारभार करावा लागत नाही. कारण एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी एक छोटासा करार होऊ शकतो किंवा सामंजस्याच्या साहाय्याने एकमेकांना एकमेकांची मदत होऊ शकते. परंतु राष्ट्रांचं परस्पर अवलंबन तसं नसतं. या ठिकाणी खूप व्यापक पातळीवर त्याचा विचार करावा लागतो. एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राला जेव्हा काहीतरी मदत करते तेव्हा त्या मदत करणाऱ्या राष्ट्राकडून सुद्धा त्याला कुठल्या तरी पुन्हा मदतीची अपेक्षा असते. म्हणजेच या ठिकाणी जेव्हा देशाच्या परस्पर अवलंबनाबद्दल आपण विचार करतो तेव्हा तो व्यापक पातळीवरचा विचार असतो. श्रीमंत देश आणि गरीब देश अशी काही विभागणी का असते. तर साहजिकच आहे, प्रत्येक देशाचा भूभाग वेगळा, त्या ठिकाणी असणारी नैसर्गिक साधन संपत्ती वेगळी, नंतर मानवी संसाधने आणि त्यांची गुणवत्ता यामध्ये खूप फरक असतो. जसं अमेरिकेसारख्या देशाचा विचार केल्यास त्यांचा भूभाग खूप मोठा आणि त्या ठिकाणची लोकसंख्या खूप कमी, म्हणून प्रति व्यक्ती त्या ठिकाणी मिळणारं उत्पन्न ज्याला दरोडई उत्पन्न असं म्हणतात ते भारताच्या दृष्टीने खूप खूप जास्त आहे. त्याचप्रमाणे त्या देशाची भौगोलिक परिस्थिती, त्या ठिकाणी निसर्गाने बहाल केलेले त्यांना जे काही नैसर्गिक साधन संपत्ती आहे ती इतर राष्ट्रांपेक्षा जास्त चांगली असल्यामुळे अशा देशाचा विकास लवकर होतो आणि ते देश श्रीमंत बनतात. म्हणूनच जगाच्या पाठीवर श्रीमंत देश आणि गरीब देश अशी विभागणी असते. देशाचा कारभार जसा संविधानाच्या आधारे चालतो तसे जागतिक पातळीवर एखादे संविधान असते का. तर या ठिकाणी पूर्णपणे असं संविधान जरी नसलं तरी दुसऱ्या महायुद्धानंतर तसा प्रयत्न केला गेलेला आहे की अनेक राष्ट्रांमध्ये काही मुद्द्यांवर जर वाद होत असतील,
काही मुद्द्यांवर दोघांमध्ये काही भांडणं होत असतील, परस्पर विरोधी विधाने निर्माण होत असतील, परिस्थिती निर्माण होत असतील, तर ती युद्धाच्या भूमिकेवर न जाता शांततेच्या मार्गाने सोडवण्यासाठी काही संस्थांची निर्मिती करण्यात आलेली आहे. जसं पूर्वीच्या काळी राष्ट्रसंघ होतात आणि त्यानंतर त्याचंच मग पुढे UNO म्हणजेच युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन, संयुक्त राष्ट्र संघटना नावाची एक संघटना निर्माण झाली. भले ती लोकशाही सारख्या मार्गाने अवलंब करत नसेल किंवा पूर्णपणे एखाद्या देशाची जशी लोकशाही असते तशा पद्धतीने ती वागत नसेल, परंतु ती त्याच धर्तीवर अनेक राष्ट्रांमध्ये सामंजस्य घडवून आणणारी संस्था आहे. नंतर आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत सर्वोच्च स्थान कोणाला असते? तर आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा विचार केल्यास सर्वोच्च स्थान हे खास करून अशा ज्या संस्था असतात ज्या देशादेशांतर्गत वाद मिटवण्याचा प्रयत्न करतात, त्याचप्रमाणे त्याही संस्थांमध्ये जी काही बलाढ्य राष्ट्र असतात, जसं की अमेरिका असेल, ब्रिटन असेल, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, रशिया, चीन यासारख्या राष्ट्रांचं प्रभुत्व त्या ठिकाणी जास्त असतं, म्हणून त्यांना जास्त सर्वोच्च स्थान आहे. परराष्ट्र धोरणांच्या द्वारे आंतरराष्ट्रीय संबंध आता आपण समजून घेऊया. प्रत्येक राष्ट्र आपल्या अंतर्गत व्यवहारासाठी त्याचप्रमाणे अन्य राष्ट्रांशी कसे व्यवहार करावेत याविषयी निश्चित धोरण ठरवते. मग आता या ठिकाणी आपण इयत्ता 8वी मध्ये प्रत्येक देशाचं परराष्ट्र धोरण कोणकोणत्या बाबींवर अवलंबून असतं आणि खास करून आपल्या देशाचं परराष्ट्र धोरण कसं आहे याबद्दल चर्चा केली होती. त्याचप्रमाणे प्रत्येक राष्ट्र आपल्या अंतर्गत त्याचप्रमाणे अन्य राष्ट्रांशी व्यवहार कसे असावे त्यासाठी एक विशिष्ट धोरण ठरवते. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आपण अधिक विस्ताराने पुढील प्रकरणात अभ्यास करणार आहोत. यानंतरची जी काही प्रकरणं आहे, जसं यानंतरचं दुसरं प्रकरण म्हणजे भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल, यामध्ये आपण याबाबत अधिक उहापोह करणार आहोत, चर्चा करणार आहोत. तर या ठिकाणी काही गोष्टी तुम्हाला पण करून पहा असं सांगितलेलं असतं, जसं की एका महिन्याची वृत्तपत्रे संकलित करून त्यातील परराष्ट्रासंबंधीच्या बातम्यांचे संकलन करा आणि खालील मुद्द्यांच्या आधारे त्या बातम्यांचे वर्गीकरण करा व त्यांचे प्रदर्शन भरवा. जसं परराष्ट्रातील महत्वाच्या पदांवरील व्यक्तींनी आपल्या देशाला दिलेल्या भेटी. तर परराष्ट्रातील महत्वाच्या व्यक्ती म्हणजेच उदाहरणार्थ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी भेटीला येतात, कधी चायनाचे शी जिनपिंग भारत भेटीवर येतात. तर अशा वेगवेगळ्या देशातील जे काही उच्च पदस्थ व्यक्ती असतील ते जेव्हा आपल्या देशाला भेट देतात तर त्या संबंधीच्या काय काय बातम्या आहेत त्या गोळा करायच्या आहेत, त्याची कात्रणं चिटकवायची आहेत. नंतर आपला देश व अन्य देश यांच्यामध्ये झालेले करार, जसं अमेरिका आणि भारतामध्ये अणुकरार झालेला आहे, म्हणजेच वीज निर्मितीसाठी आपल्याला अणु विखंडनाच्या साहाय्याने वीज निर्मिती करताना ज्या गोष्टीची आवश्यकता असते, ज्या इंधनाची आवश्यकता असते ते आपल्या देशात मुबलक प्रमाणात नाही, म्हणून अमेरिका आपल्याला पुरवणार असल्याचा आपल्या आणि त्या देशांमध्ये करार झालेला आहे. तर असे इतर राष्ट्रांबरोबर कोणकोणत्या बाबतीत करार झालेले आहेत त्या बातम्या सुद्धा गोळा करा. नंतर आपल्या देशात भरवलेली एखादी आंतरराष्ट्रीय परिषद, या ठिकाणी तुम्ही बऱ्याचशा वेळा ऐकलं असेल की वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय परिषदा भरतात, जिथे वेगवेगळ्या देशातील जे काही राष्ट्राध्यक्ष असतील किंवा त्या देशातील उच्च पदस्थ अधिकारी त्या ठिकाणी येतात आणि जागतिक पातळीवर समस्यांचा त्या ठिकाणी चर्चा किंवा मसलत होते. तर आपल्या देशात अशी एखादी परिषद भरवलेली आहे का ते बघा. नंतर शेजारील देशांच्या संदर्भातील घडामोडीबद्दल काही बातमी आली असेल तर ते कात्रण सुद्धा चिटकावा. आता या ठिकाणी आपण पार्श्वभूमी बघूया थोडीशी, की युद्धोत्तर काळामध्ये ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्याची पार्श्वभूमी. आपण आज ज्या जगात राहत आहोत ते अनेक घडामोडींमधून आकारास आले आहे, म्हणूनच आपले आजचे जग समजून घेण्यासाठी आपल्याला थोडे इतिहासात जावे लागेल. तर या ठिकाणी आज आपण जो काही देश बघतो किंवा पृथ्वी तलावरील इतर कोणत्याही देशांबद्दल विचार करतो तर ते पूर्वीच्या काळी असेच्या असेच होते असं जरुरी नाही. त्यासाठी काही घडामोडी कारणीभूत आहेत आणि मागील काळामध्ये ज्या घटना घडून गेल्या त्यांचा अभ्यास करणं म्हणजेच त्याला आपण इतिहास असं म्हणतो. मग अशा घटना समजून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं इतिहासात जावं लागेल. मागच्या शतकात
दोन महायुद्धे झाल्याचे आपणास माहीत आहे. ही दोन महायुद्धे मागच्या शतकातील सर्वात महत्वाच्या घटना होत्या. त्यांच्यामुळे जग बदलले, जगात नवीन प्रवाह आले, विचार आला आणि या महायुद्धामुळे आणखी काय झाले ते समजून घेऊया. तर मागचे शतक म्हणजेच जे 20वे शतक होतं, 19वे शतक संपून 1901 पासून तर साधारणतः 1950 म्हणजे त्याच्या पूर्वार्धामध्ये साधारणतः दोन महायुद्धे घडून गेली. आणि ही महायुद्धे अतिशय महत्वाची यासाठी आहे की त्याचा या जगावर खूप खोलवर परिणाम झाला आणि त्यापासून अनेक नवीन प्रवाह निर्माण झाले, वेगवेगळे विचार आले. म्हणूनच आपण त्या दोन्ही महायुद्धांबद्दल थोडंसं समजून घेऊया. सुरुवात करूया पहिल्या महायुद्धाची. पहिले महायुद्ध 1914 ते 1918 या कालावधीत पहिले महायुद्ध झाले. युरोप खंडातील महत्वाचे देश यात सामील होते. या ठिकाणी पहिल्या महायुद्धाचा कालावधी 1914 ते 1918 म्हणजेच 1919च्या एकदम सुरुवातीला जानेवारीमध्ये कधीतरी ते युद्ध बंद झालं. म्हणून एक ढोबळमानाने कालावधी जर आपण बघितला तर तो 1914 ते 1918 असा तो 4-5 वर्षाचा कालावधी आपण पकडतो. तर यामध्ये खास करून युरोप खंडातील देश सहभागी झालेले होते. युरोप खंडामध्ये फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी यासारखे देश येतात, इटली वगैरे. तर एकूणच आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक व्यवस्थेत युरोपला या काळात फार महत्व होते आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय दृष्टीने विचार केल्यास त्या काळामध्ये युरोप खंडाला किंवा युरोपातील राष्ट्रांना खूप महत्व प्राप्त झालं होतं. पहिल्या महायुद्धामुळे खूप मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्त हानी झाली. युद्धात सहभागी झालेल्या राष्ट्रांना खूप आर्थिक नुकसान सोसावे लागले. युद्धात सहभागी नसलेल्यांनाही युद्धाची झळ लागली. जिंकलेल्या व हरलेल्या राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था कोसळल्या. आता या ठिकाणी लक्षात घ्या की युद्ध जिंकणाऱ्यासाठी असो किंवा हरणाऱ्यासाठी असो, दोघांसाठी ते घातकच असतं, दोघांचंही त्यामध्ये नुकसान होत असतं. तर पहिल्या महायुद्धाचा विचार केल्यास खूप सारी जीवितहानी आणि वित्तहानी झाली. त्याचप्रमाणे जी राष्ट्र त्यामध्ये सहभागी होती त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सहन करावा लागला, त्यांचं खूप आर्थिक नुकसान झालं. आणि एवढंच नव्हे तर जी राष्ट्र प्रत्यक्षात युद्धात उतरलेली नव्हती त्यांना सुद्धा त्याची झळ थोड्याफार का प्रमाणामध्ये होईना पण बसली. आणि त्याचप्रमाणे जिंकलेल्या राष्ट्रांनाही आणि हरलेल्या राष्ट्रांनाही त्याचा परिणाम भोगावा लागला आणि त्यांच्या अर्थव्यवस्था नजीकच्या काळामध्ये कोसळल्या. तर पहिल्या महायुद्धातील सहभागी राष्ट्रांचा विचार केल्यास दोन गट होते, एक म्हणजे मित्र राष्ट्र आणि मध्य गट राष्ट्र. मित्र राष्ट्रांमध्ये ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली आणि अमेरिका या राष्ट्रांचा प्रामुख्याने समावेश होता. त्यामध्ये अमेरिकेच्या भूमीवर पहिलं किंवा दुसरं कोणतंही महायुद्ध घडलेलं नाही आणि ज्या देशाच्या भूमीवर महायुद्ध घडतात त्या देशाचं सगळ्यात जास्त नुकसान होतं. मग त्या अर्थाने अमेरिकेच्या बाबतीत विचार केल्यास दोन्ही महायुद्धाच्या वेळेला अमेरिकेला याचा खूप चांगला फायदा झाला की त्यांच्या भूमीवर प्रत्यक्षात युद्ध कधीही लढलं गेलं नाही. त्यांनी भले पाठिंबा दिला असेल, युद्धामध्ये ते सहभागी असतील, परंतु त्यांच्या भूमीवर मात्र युद्ध लढलं गेलं नाही. तर मित्र राष्ट्रांमध्ये ब्रिटन म्हणजे आत्ताचा इंग्लंड, फ्रान्स, रशिया, इटली आणि अमेरिका या राष्ट्रांचा समावेश होता पहिल्या महायुद्धाच्या वेळेला. तर मध्यगत राष्ट्रांमध्ये जर्मन, ऑस्ट्रिया, लक्षात ठेवा ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रिया दोन भिन्न देश आहेत. ऑस्ट्रेलिया एक देश असून तो एक स्वतंत्र खंड सुद्धा आहे आणि ऑस्ट्रिया हा युरोप खंडातील एक देश आहे, हे लक्षात घ्या. तर जर्मन, ऑस्ट्रिया, हंगेरी, ऑटोमन साम्राज्य आणि बल्गेरिया यासारखी राष्ट्र ही मध्यगत राष्ट्रांच्या बाजूने होती किंवा या गटामध्ये होती, म्हणजेच मित्र राष्ट्रांच्या विरोधातली. अशा प्रकारचे युद्ध पुन्हा होऊ नये त्यासाठी काहीतरी उपाययोजना करायला हवी असे सर्व राष्ट्रांना वाटू लागले व त्यातून राष्ट्रसंघ या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना झाली. आता कोणतेही महायुद्ध संपल्यानंतर साहजिकच त्याचं जे काही नुकसान आहे त्यावरून महायुद्धाचा तोटा सर्वांनाच समजतो आणि असं महायुद्ध पुन्हा घडू नये असं सर्वांनाच त्यावेळी जेव्हा वाटलं, त्यातूनच राष्ट्रसंघ या आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थेची स्थापना झाली. आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी चर्चा व वाटाघाटी करण्याचे ते एक महत्वाचे व्यासपीठ बनले.
युद्ध टाळणे ही राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी मानण्यात आली. तर द्विराष्ट्रांमध्ये जेव्हा काही वादविवाद होईल, भांडणं तंटे होतील, तेव्हा ते भांडणं युद्ध मार्गाने न सोडवता शांततेच्या वाटाघाटीच्या मार्गाने सोडवण्यासाठी हे एक व्यासपीठ निर्माण झालं. म्हणजेच महायुद्ध टाळण्यासाठीचा एक तो प्रयत्न केला गेला. पहिले महायुद्ध संपल्यानंतर युरोपमध्ये व युरोपाबाहेरही अनेक महत्वाचे बदल घडून आले. आता पहिलं महायुद्ध संपलं 1918 साली, म्हणजेच 1919 सुरुवातीला जानेवारीच्या आसपास कधीतरी युद्धबंदी झाली आणि त्यानंतर युरोपामध्ये अनेक महत्वाचे बदल घडून आले. आता हे बदल कोणते? तर युरोपमधील पूर्वीची साम्राज्य कोसळली व त्यातून नवीन राष्ट्रे अस्तित्वात आली. तर रोमन साम्राज्य असेल किंवा रशियामध्ये जे काही झारशाही होती, तर हे सगळी जुन्या काळातली साम्राज्य होती ती सगळी कोसळली. म्हणजे अनेक 500-600 वर्षापासून विशिष्ट राजांची जी राजवट होती ती जनतेने हाणून पाडली. आपण रशियाचा उठाव, फ्रान्सचा उठाव, ब्रिटनमधील उठाव यासारखे उठाव मागील इयत्तांमध्ये शिकलेलो आहेत. तर हे सर्व बदल जे आहे ते पहिल्या महायुद्धानंतरच्या काळातील आहे. आणि अशी पूर्वीची साम्राज्य कोसळून युरोपमध्ये अनेक नवीन राष्ट्रे अस्तित्वात आली. युरोपमधील अनेक देशांच्या आफ्रिका आणि आशिया खंडामध्ये वसाहती होत्या. या वसाहतींमध्ये स्वातंत्र्यासाठी चळवळी सुरू झाल्या. युरोपीय राष्ट्रांच्या वर्चस्वाला या चळवळींनी मोठ्या प्रमाणावर आव्हान दिले. आता आपणही बघितलं की त्या काळामध्ये भारत सुद्धा ब्रिटिशांची वसाहत होती. मग त्याचप्रमाणे युरोपातील इतर जी काही राष्ट्र होती त्यांच्या सुद्धा अनेक वसाहती आशिया खंडाप्रमाणेच आफ्रिका खंडामध्ये सुद्धा होत्या. आणि मग अशा खंडामध्ये असणाऱ्या देशांमध्ये स्वातंत्र्य मिळवण्यासाठीच्या चळवळी सुरू झाल्या आणि युरोपीय राष्ट्रांच्या वर्चस्वाला त्यांनी एक प्रकारे आव्हान दिलं की आता आम्हाला स्वातंत्र्य व्हायचे, आम्हाला तुमच्या आधिपत्याखाली राज्यकारभार करायचा नाही, गुलामगिरीतून आम्हाला मुक्त व्हायचं आहे. पहिल्या महायुद्धानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रसंघ निर्माण झाला. यासाठी आपण असं बघितलं की राष्ट्रसंघाच्या निर्मितीचा मूळ उद्देश होता तो शांतता प्रस्थापित करणे. परंतु राष्ट्रसंघाला युद्ध थोपवण्यात यश आले नाही. जर्मनी, इटली, स्पेन इत्यादी देशांमध्ये तर हुकुमशाही राजवटी अस्तित्वात आल्या. या सर्व घडामोडींची परिणिती दुसऱ्या महायुद्धात झाली. मग पहिल्या महायुद्धामध्ये जी काही आर्थिक हानी झाली, त्या महायुद्धामध्ये जे काही प्रचंड नुकसान झालं ते होऊ नये, पुन्हा युद्ध होऊ नये यासाठीच आपण किंवा इतर सर्व देशांनी मिळून राष्ट्रसंघाची स्थापना जर केली होती तर मग दुसरं महायुद्ध झालंच कसं, असा प्रश्न तुमच्या पुढे पडू शकतो. तर याचं महत्वाचं कारण म्हणजे ज्या उद्देशाने राष्ट्रसंघाची स्थापना झाली त्या राष्ट्रसंघामध्ये मुळात अशा देशांचं वर्चस्व होतं ज्यांच्यातच या वसाहतींवरून परस्पर वाद निर्माण झाले. मग ज्यांनी वाद सोडवायचे त्यांच्यातच वाद निर्माण होत असतील तर मग महायुद्ध थांबणं शक्य नव्हतं. म्हणजेच या सर्व गोष्टींमुळे दुसरं महायुद्ध घडलं. म्हणजेच दुसरं महायुद्ध किंवा यानंतर महायुद्धच घडू नये या उद्देशाने जो राष्ट्रसंघ निर्माण झाला होता तो महायुद्ध घडू न देण्यात अपयशी ठरला. तर त्याच्या अपयशाचं मेन कारण जे आहे ते म्हणजेच पुढे पहिल्या महायुद्धानंतर जर्मनी, इटली आणि स्पेन या देशांमध्ये हुकुमशाही राजवटी आल्या. हुकुमशाहीमध्ये आपण असं बघतो की सत्ता ही एकाच व्यक्तीच्या हातात असते आणि जनतेच्या विरोधाला चिरडून तो एकच व्यक्ती निर्णय घेत असतो. राजेशाहीप्रमाणे तो राज्यकारभार करत असतो आणि मग अशा या अतिशय राष्ट्रवादी विचाराच्या राजांनी दुसऱ्या जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या खाईमध्ये ढकललं. या सर्व घडामोडींची परिणिती दुसऱ्या महायुद्धात झाली. तर विचार करा आणि लिहा तुम्ही स्वतः की जर्मनीमध्ये हिटलरच्या हुकुमशाहीचा उदय झाला. जर्मनीतील लोकशाही परंपरा बळकट असत्या तर काय झाले असते? हुकुमशाही राजवटी अस्तित्वात येऊ नये म्हणून आपण कोणती काळजी घेतली पाहिजे? तर या ठिकाणी दुसऱ्या या महायुद्धाला सर्वात मोठा कारणीभूत होता तो मुळातच हिटलर. जर्मनीमध्ये जेव्हा नाझी सत्तांच्या अदलाबदल झाला, नाझी सत्ता उलथून पाडल्या आणि पुढे हिटलर ने संपूर्ण जर्मनीचा ताबा घेतला आणि मग नाझीवादाला सुरुवात झाली आणि तिथून पुढे हिटलरशाहीचं नवं पर्व अस्तित्वात आलं. परंतु अशा प्रकारचा
हुकुमशाह उदयास येऊ देण्यामागे जनताही कारणीभूत होती. या ठिकाणी जनतेने विचार केला असता तर अशा हुकुमशहाला निवडून देण्यापासून किंवा त्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण करून तो निर्माणच होऊ नये असा प्रयत्न केला असता तर कदाचित दुसरं महायुद्ध टळलं असतं. त्यानंतर तुम्हाला काय वाटतं ते सांगा. युद्धास प्रतिबंध करण्यासाठी राष्ट्रसंघ निर्माण केला, परंतु युद्ध थोपवण्यात राष्ट्रसंघ अपयशी ठरले. राष्ट्रसंघाने युद्ध टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्या होत्या? तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच राष्ट्रसंघामध्ये जे काही बलाढ्य देश होते, ज्यांचं राष्ट्रसंघावर वर्चस्व होतं, जसं अमेरिका असेल, ब्रिटन असेल, फ्रान्स असेल, रशिया असेल, तर मुळात या देशांनीच इतर देशांना आपल्या ताब्यात ठेवण्यापासून किंवा गुलामगिरीत ठेवण्याऐवजी त्यांना स्वातंत्र्य दिलं असतं तर अशा प्रकारच्या गोष्टी झाल्या नसत्या. त्याचप्रमाणे जे काही वर्चस्व असलेले देश होते त्यांचंच प्रभुत्व राष्ट्रसंघावर जास्त राहिल्यामुळे सुद्धा राष्ट्रसंघाला युद्ध थोपवण्यामध्ये अपयश आलं असं आपण म्हणू शकतो. तर आता विचार करूया दुसऱ्या महायुद्धाचा. दुसरे महायुद्ध 1939 ते 1945 या कालावधीमध्ये दुसरे महायुद्ध झाले. पहिल्या महायुद्धापेक्षा दुसरे महायुद्ध अधिक संहारक ठरले, कारण तोपर्यंत शस्त्रास्त्रे यामध्ये खूप विकास झाला होता आणि दुसऱ्या महायुद्धातच सर्वप्रथम जगाने अणुबॉम्बचा वापर बघितला आणि अणुबॉम्ब किती विनाशकारी असतो, जो जगाच्या पाठीवरील इतर प्राण्यांबरोबर मानवाचं सुद्धा अस्तित्व नष्ट करू शकतो, हे प्रथम जगाने पाहिलं ते दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी. पहिल्या महायुद्धापेक्षा दुसरे महायुद्ध अधिक संहारक ठरले. पहिल्या महायुद्धाच्या तुलनेत ते अधिक व्यापक तर होतेच, परंतु या युद्धात अधिक प्रगत तंत्रज्ञानाचा सुद्धा अवलंब करण्यात आला. पहिल्या महायुद्धाच्या वेळेला जेवढे देश होते त्यापेक्षा जास्त देश दुसऱ्या महायुद्धामध्ये सहभागी झाल्यामुळे हे युद्ध जास्त व्यापक पातळीवर लढलं गेलं. या व्यतिरिक्त हे महायुद्ध जास्त संहारक होण्याचं अजून एक कारण म्हणजे तोपर्यंत अधिक प्रगत तंत्रज्ञान अस्तित्वात आलं होतं आणि त्याचा वापर दुसऱ्या महायुद्धामध्ये केला गेला. तर या महायुद्धामध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रांचा किंवा राष्ट्रांवर पुन्हा एकदा आर्थिक संकट ओढवलं. आता साहजिकच आपण असं बघितलं होतं की कोणत्याही महायुद्धानंतर त्यामध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रांवर अतिशय बिकट परिस्थिती निर्माण होते. युद्ध काळामध्ये त्यांचे जे काही स्रोत असतात उत्पन्नाचे ते नष्ट होतात. नंतर युद्धावर खूप सारा खर्च झालेला असतो, धनधान्यांची निर्मिती थांबलेली असते, जग उपासमारीला किंवा त्या राष्ट्रातील लोकांना उपासमारीला तोंड द्यावे लागते आणि पुन्हा आर्थिक संकट येतं. तर दुसरं महायुद्ध तर आपण असं बघितलं की पहिल्या महायुद्धापेक्षाही जास्त भयंकर आणि विनाशकारी होतं. तर जे राष्ट्र त्यामध्ये सहभागी होते ते राष्ट्र पुन्हा एकदा आर्थिक संकटामध्ये कोसळले. तर 1939 ते 1945 या कालावधीत दुसरे महायुद्ध चालू होते. याच काळात भारतात कोणत्या घडामोडी घडत होत्या तर तुम्हाला पण माहिती आहे की 1939 नंतर साधारणतः 1942च्या आसपास गांधीजींनी चले जाओची घोषणा केली होती आणि त्यावेळेला भारतामध्ये स्वातंत्र्याचे वारे जास्त जोमाने आणि जोरदारपणे वाहू लागले होते, हे आपण बघितलेलं आहे. महायुद्धाचा भारतावर कोणता परिणाम झाला तर महायुद्धाचा सर्वात महत्वाचा परिणाम म्हणजेच इंग्लंडचं जे काही प्रभुत्व होतं भारतावर ते थोडं कमजोर झालं आणि इंग्लंडला भारताला स्वातंत्र्य देण्यास तयार व्हावं लागलं. हा सगळ्यात महत्वाचा भारतावर होणारा परिणाम म्हणावा लागेल. आता दुसऱ्या महायुद्धामध्ये सहभागी राष्ट्र कोणकोणती ती आपण बघूया. यामध्ये 2 गट पडले, एक मित्र राष्ट्र आणि एक अक्ष राष्ट्र. पहिल्या महायुद्धाच्या वेळेला आपण जे बघितले ते म्हणजे मित्र राष्ट्र आणि मध्यगत राष्ट्र असे गट होते. इकडचा मित्र राष्ट्रांचा गट तसाच आहे, फक्त अक्ष राष्ट्र जी आहे ती वेगळी होती. आपण असं बघितलं होतं की पहिल्या महायुद्धामध्ये इटली जो आहे तो मित्र राष्ट्रांच्या बाजूने लढला होता, परंतु नंतर मात्र तो अक्ष राष्ट्रांच्या बाजूने म्हणजे जर्मनीच्या बाजूने लढला होता, हे लक्षात घ्या. तर मित्र राष्ट्रांमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला खूप जास्त देश होते, ते म्हणजे ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया सुद्धा होता, ऑस्ट्रिया वेगळा,
पहिल्या महायुद्धामध्ये ऑस्ट्रिया हा मध्यगत राष्ट्रांकडून होता, म्हणजे मित्र राष्ट्रांचे विरोधी. दुसऱ्या महायुद्धामध्ये मात्र हंगेरी, ऑस्ट्रिया यासारखे देश उतरलेले नव्हते, हे लक्षात घ्या. तर मित्र राष्ट्रांमध्ये ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड आणि त्यावेळेला इंग्लंड तर्फे भारत सुद्धा लढला, कारण मुळात त्यावेळेला भारतावर इंग्लंडचं प्रभुत्व होतं. नंतर सोव्हिएट युनियन म्हणजेच त्यावेळेचा रशिया, चीन आणि अमेरिका हे सगळे मित्र राष्ट्रांकडून त्यावेळेला लढले होते. आणि अक्षराष्ट्र म्हणजे मित्र राष्ट्रांच्या विरोधी बाजूने होते जर्मनी, जपान आणि इटली. तर यामध्ये सगळ्यात महत्वाचा होता तो मेन म्हणजे हिटलरच. हिटलरला संपूर्ण जगावर राज्य करायची महत्वाकांक्षा होती, म्हणूनच हे सगळे देश त्याच्या विरोधात गेले. परंतु हिटलरने मात्र इटलीला आपल्या बाजूने ओढलं होतं. पहिल्या महायुद्धाच्या वेळेला फ्रान्स आणि इंग्लंडने इटलीला काही भूप्रदेश परत देण्याच्या बोलीवर आपल्या बाजूने युद्ध करण्यास सांगितलं होतं. परंतु युद्ध संपल्यानंतर मात्र त्यांनी कराराप्रमाणे मान्य केलं नाही. त्यांनी जे काही बोललं होतं युद्धाच्या अगोदर त्याप्रमाणे ते वागले नाही. म्हणूनच नंतर नाराज होऊन इटली दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला मित्र राष्ट्रांच्या विरोधी जाऊन अक्षराष्ट्रांच्या बाजूने लढला. दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेचा महत्वाचा सहभाग होता. अमेरिकेने अणुबॉम्बची निर्मिती केली होती. युद्ध संपवण्यासाठी जपानमधील हिरोशिमा व नागासाकी या दोन शहरांवर अनुक्रमे 6 ऑगस्ट व 9 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले. आणि आपण असं बघितलं होतं की जर्मनीमध्ये नाझीवाद, हिटलरचा जो नाझीवाद होता तो म्हणजे एक प्रकारचा वंशवाद होता. हिटलरचं असं म्हणणं होतं की फक्त नाझी लोकच सर्वश्रेष्ठ आहेत आणि त्यांना जगावर राज्य करण्याचा अधिकार आहे. आणि या व्यतिरिक्त दुसऱ्या प्रजातीची किंवा दुसऱ्या जातीची लोकसंख्या तिकडे जास्त होती, ती म्हणजे ज्यू लोक. तर अशा ज्यूंमुळेच जर्मनीवर पहिल्या महायुद्ध हरण्याची वेळ आली असं त्याचं म्हणणं होतं. म्हणून त्याने लाखो ज्यूंची कत्तल केली होती. आणि अशा ज्यूंपैकीच एक म्हणजे अल्बर्ट आइन्स्टाईन, महान शास्त्रज्ञ ज्यांनी अणुबॉम्बची निर्मिती केली. तर ते सुद्धा खरं तर मूळतः जर्मनीचे होते. परंतु जेव्हा लाखो ज्यूंची कत्तल हिटलरने सुरू केली तेव्हा ते पळून गेले आणि पुढे ते अमेरिकेमध्ये आश्रयाला थांबले आणि त्यांनी तिथे अणुबॉम्ब बनवला. आणि या अणुबॉम्बच्याच जोरावर खरं तर मित्रराष्ट्रे दुसरे महायुद्ध जिंकले. नाहीतर अगदी जपान जेव्हा युद्धामध्ये उतरला होता तेव्हा जर्मनी अगदी जिंकण्याच्या मार्गावर होती. अमेरिका जर शेवटच्या क्षणी अणुबॉम्ब अमेरिकेने टाकला नसता तर त्यावेळेला मित्र राष्ट्रांचा दुसऱ्या महायुद्धामध्ये पराभव झाला असता. युरोपमध्ये जर्मनीच्या पराभवानंतर व आशियामध्ये जपानच्या पराभवानंतर दुसरे महायुद्ध संपले. तर त्या ठिकाणी सुद्धा जर्मनी जिंकण्याच्या मार्गावर असताना ऐन वेळेला फ्रान्सने, रशियाने जेव्हा मदत केली ब्रिटनला त्यावेळेला लेनिनग्रॅडचा पराभव होऊन त्या ठिकाणी जर्मनीला माघार घ्यावी लागली. आणि 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्टला जेव्हा जपानच्या 2 शहरावर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले तेव्हा जपानने सुद्धा लगेच 3च दिवसात शरणागती पत्करली आणि दुसऱ्या महायुद्धाची समाप्तीची घोषणा झाली. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जागतिक पातळीवर ज्या अनेक घडामोडी झाल्या त्यातील एक महत्वाची घटना म्हणजे शीतयुद्धाची सुरुवात होय. आता या ठिकाणी आपण असं बघितलं की 2 महायुद्ध झाल्यानंतर तर नक्कीच जगाला हे कळून चुकलं होतं की आता महायुद्ध होणं म्हणजे ह्या पृथ्वी तलावरून मानवजात नष्ट होऊ शकते. त्यानंतर तरी महायुद्ध होऊ न देण्यावरच नेहमीच राष्ट्रांचा प्रयत्न राहिला. परंतु चोरी छुपा मार्गाने एकमेकांच्या विरोधात जाऊन कुरुगुडी करण्याची जी युद्धनीती पुढे अवलंबली गेली त्यालाच शीतयुद्ध असं म्हणतात. तर दुसऱ्या महायुद्धानंतरची सर्वात महत्वाची घडामोड म्हणजे शीतयुद्ध. अमेरिका एक महासत्ता बनण्याच्या मार्गावर होती आणि रशिया एक महासत्ता बनण्याच्या मार्गावर होती. नव्याने स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांना मदत करून आपापल्या गटामध्ये ओढण्याची या दोघांमध्ये स्पर्धा सुरू झाली, ज्याला आपण पुढे शीतयुद्ध असं म्हणतो. तर 1945 ते 1991 हा प्रदीर्घ काळ शीतयुद्धाने व्यापला होता. या काळातील काही बदलांचा आता आपण आढावा घेऊया.
तर शीतयुद्धाचा कालावधी खूप मोठा आहे. 1945 पासून ते 1991 म्हणजे 45-46 वर्षाचा काळ लोटला आणि या दोन काळामध्ये या दोन महासत्तांमध्ये कायमच परस्पर विरोधी, एकमेकांविरोधी प्रतिस्पर्धा आणि कुरघोडी करण्यावर भर दिला गेला. प्रत्यक्षात युद्ध तर झालंच नाही, परंतु छुप्या मार्गाने एकमेकांमध्ये अशा प्रकारची जी कुरघोडी केली गेली त्याला आपण शीतयुद्ध असं म्हणतो. तर थोडंसं शीतयुद्धाबद्दल आपण जाणून घेऊया. दुसऱ्या महायुद्धामध्ये मित्र असणारे अमेरिका व सोव्हिएट युनियन युद्ध संपताच परस्परांचे स्पर्धक बनले. आपण तर असं बघितलं होतं की पहिल्या महायुद्धातही आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिका आणि रशिया कायमच मित्र राष्ट्रांच्या बाजूने लढले. मग दुसऱ्या महायुद्धापर्यंत हे एकमेकांचे मित्र असताना सुद्धा दुसरं महायुद्ध जिंकल्यानंतर आणि ते संपल्यानंतर मात्र ते परस्परांचे स्पर्धक बनले. त्यांच्यातील सहकार्यांची जागा स्पर्धेने घेतली आणि या स्पर्धेने जागतिक राजकारणाचा 40-45 वर्षाचा कालखंड व्यापला. म्हणजेच युद्ध संपेपर्यंत किंवा त्या अगोदर ते परस्पर सहकार्याने वागत होते, परंतु त्यानंतर मात्र हे सहकार्य स्पर्धेमध्ये बदललं आणि त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये अशा प्रकारची स्पर्धा सुरू झाली की पुढचे 40-45 वर्ष जग या शीतयुद्धाला अनुभवत होतं. या दोन्ही देशांमध्ये उघड युद्ध झाले नाही, परंतु युद्धाचा भडका कधी उडू शकेल असा तणाव त्यांच्या संबंधामध्ये खूप वेळेला जाणवला. प्रत्यक्ष युद्ध नाही, परंतु युद्धाला पूरक अशा तणावपूर्ण परिस्थितीचे वर्णन शीतयुद्ध या संज्ञेद्वारे केले जाते. म्हणजे भले परस्पर युद्ध प्रत्यक्ष झालं नसेल, परंतु खूप वेळा अशी तणावपूर्ण परिस्थिती या दोन राष्ट्रांमध्ये किंवा ह्या दोन राष्ट्रांना मदत करणारे जे दोन गट निर्माण झाले आणि इतर देश या दोन्ही गटांमध्ये सामावले गेले. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या दोन्ही गटांमध्ये भारत समाविष्ट झाला नाही. असे जगाच्या पाठीवर काही देश होते की ज्यांनी या शीतयुद्धाच्या काळात अलिप्ततावादी चळवळ चालू केली, ज्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंचा आणि घानाचे राष्ट्राध्यक्ष नंतर डॉक्टर सुकार्नो यासारखे लोक एकत्र येऊन त्यांनी अलिप्ततावादी चळवळ सुरू केली. अलिप्ततावादी चळवळ म्हणजे अशी चळवळ की आम्ही इतक्यातच जर स्वतंत्र झालो आहोत, परत आम्हाला दुसऱ्या कुठल्याही राष्ट्राचा प्रभाव आमच्यावर नको, आम्हाला सगळेच समान आहे, आम्हाला अमेरिकाही दोस्त हवा आहे आणि रशियाही, म्हणून आम्ही कोणाच्याच गटात न येता अलिप्त राहणार आहोत, अशी जी चळवळ सुरू झाली त्याला अलिप्ततावादी चळवळ असं म्हणतात. तर आपण असं बघितलं की हा 40-45 वर्षाचा जो कालावधी होता तो शीतयुद्ध म्हणून ओळखला जातो. या काळात अमेरिका तर महासत्ता होतीच, पण सोव्हिएट युनियननेही अण्वस्त्रांची निर्मिती करून व आपले लष्करी सामर्थ्य वाढवून महासत्ता बनण्याचा प्रयत्न केला. तर त्या काळी साहजिकच दुसरं महायुद्ध जेव्हा संपलं त्यावेळेला अणुबॉम्ब किंवा अण्वस्त्र फक्त अमेरिकेकडे होती, कारण अण्वस्त्राचा जनक आपण ज्याला म्हणतो तो अल्बर्ट आइन्स्टाईन याला त्यावेळेला अमेरिकेचं नागरिकत्व मिळालेलं होतं, तो अमेरिकेमध्ये होता. परंतु त्यानंतरच्या काळामध्ये रशियाने सुद्धा अण्वस्त्रांची निर्मिती केली, शस्त्रास्त्र वाढवले आणि लष्करी सामर्थ्य वाढवून तो सुद्धा अमेरिकेच्या बरोबरीने एक महासत्ता बनला. अमेरिका व सोव्हिएट युनियन या दोन महासत्तांमधील संघर्ष, सत्ता स्पर्धा, शस्त्र स्पर्धा, विचार प्रणालीतील भेद, परस्परांना काटशह देण्याची वृत्ती या सर्व बाबींमुळेच शीतयुद्ध सुरू झाले. तर शीतयुद्धाचं मूळ कारणच होतं की हे दोन देश मीच महासत्ता बनेल, माझंच जगावर वर्चस्व असेल असा जो काही दृष्टिकोन ठेवून होते, त्यांची जी ही महत्वाकांक्षा होती, या महत्वाकांक्षेमुळेच जग पुन्हा 40-45 वर्ष शीतयुद्धाच्या खाईमध्ये लोटलं गेलं. आता या शीतयुद्धाचे काही अप्रत्यक्ष परिणाम झाले. जसं प्रत्यक्ष युद्ध लढल्यावर पहिल्या महायुद्धाचे असो किंवा दुसऱ्या महायुद्धाचे असो जसे काही परिणाम झाले, तसे ह्या शीतयुद्धाचे सुद्धा काही परिणाम झाले.
भलेही प्रत्यक्षात युद्ध लढलं गेलं नसेल, परंतु जेव्हा अशा प्रकारची दोन महासत्तांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होते, त्याचे निश्चित जगाच्या पाठीवर त्या देशांवर अवलंबून असणाऱ्या इतर देशांवर त्याचे दूरगामी परिणाम होतात. तर बघूया शीतयुद्धाचे परिणाम काय झाले. सगळ्यात महत्वाचा परिणाम म्हणजे लष्करी संघटनांची निर्मिती झाली. शीतयुद्ध काळात दोन्ही महासत्तांनी लष्करी संघटना निर्माण केल्या. म्हणजेच आपापली लष्करी ताकद वाढवण्यासाठी लष्करी संघटना त्या काळामध्ये दोन्ही देशांमध्ये निर्माण झाल्या. त्यात सामील होणाऱ्या राष्ट्रांच्या संरक्षणाची जबाबदारी त्या महासत्तांची होती. आणि मग साहजिकच मी सांगितलं तुम्हाला की दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक देश स्वतंत्र झाले आणि हे स्वतंत्र झालेले देश जेव्हा नव्याने स्वतंत्र झालेले असतील तेव्हा त्यांच्याकडे ना तर काही दृष्टिकोन होता, ना त्यांच्याकडे लोकशाही अर्थव्यवस्था होती किंवा खूप चांगली अर्थव्यवस्था परिस्थिती नव्हती की ते आपल्या देशाचा विकास करतील. मग त्यांना कुठल्या ना कुठल्या तरी महासत्तांची गरज होती आणि मग याच संधीचा फायदा घेऊन या दोन महासत्तांनी अशा देशांना आपापल्या गटामध्ये ओढण्याचा प्रयत्न केला आणि इथूनच खरं तर त्यांच्यामध्ये स्पर्धा सुरू झाली. मग असे जे देश या महासत्तांमध्ये सामील होतील किंवा ज्या महासत्तेच्या गटात दोनच महासत्ता होता, अमेरिका आणि रशिया, तर ज्या राष्ट्रांच्या जे राष्ट्र या महासत्तांच्या गटामध्ये सामील होतील त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी मग ते राष्ट्र उचलत होतं. नाटो म्हणजेच नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन, NATO, नाटो हा एक शॉर्ट फॉर्म आहे. मी तुम्हाला त्याचा फुल फॉर्म सांगितला की नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. ट्रिटी म्हणजे करार आणि नॉर्थ अटलांटिक म्हणजेच उत्तर गोलार्धातील जे काही देश असेल त्यांची एक करार संघटना असं आपण थोडक्यात मराठीत त्याला म्हणू शकतो. तर नाटो ही अमेरिकेच्या प्रभुत्वाखालील लष्करी संघटना होती. तर मग नाटो ही कोणाची संघटना? मग अमेरिकेची. कारण अमेरिका साधारणतः नॉर्थ गोलार्धामध्ये म्हणजेच उत्तर गोलार्धामध्ये येतो, नॉर्थ हेमिस्फिअर ज्याला आपण म्हणतो. म्हणून त्यांच्या संघटनेचं नाव दिलं त्यांनी नाटो, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. तर ही नाटो अमेरिकेच्या प्रभुत्वाखालील लष्करी संघटना होती. तर वॉर्सा करार ही सोव्हिएट युनियनच्या प्रभुत्वाखालील लष्करी संघटना होती. मग नाटो ही अमेरिकेची संघटना तर वॉर्सा ही रशियाची संघटना, हे लक्षात घ्या. तुम्हाला काय वाटते असे प्रश्न विचारले आहे. तंत्रज्ञानातील प्रगती आणि आंतरराष्ट्रीय शांतता यांच्यात काही संबंध असतो का? तर निश्चित संबंध असतो. जेव्हा तंत्रज्ञानामध्ये प्रगती होते आणि प्रत्येक देश तंत्रज्ञानाचा वापर करून आपापले लष्करी बळ वाढवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा साहजिकच इतर देशांना त्याची भीती वाटू लागते आणि जागतिक अशांतता निर्माण होते, असुरक्षितता देशांमध्ये निर्माण होते. म्हणजेच एक प्रकारे शांतता भंग होतो. त्याचप्रमाणे कधी कधी या तंत्रज्ञानातील प्रगतीचा शांतता निर्माण करण्यासाठी उपयोग केला जाऊ शकतो. जसं अणुविखंडनाचा वापर अणुबॉम्ब यासारख्या विनाशकारी शस्त्रांच्या निर्मितीसाठी जसा केला गेला तसाच त्याचा वीज निर्मिती करून जगाच्या कल्याणासाठी सुद्धा चांगल्या पद्धतीने वापर केला गेला. मानवी कल्याणासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल? तर जसं मी तुम्हाला सांगितलं की तंत्रज्ञानाचा उपयोग जसा राष्ट्रांमध्ये लष्करी सामर्थ्य वाढवण्यासाठी होतो तसाच तो जगाच्या कल्याणासाठी सुद्धा करता येतो. ज्याचं उदाहरण मी तुम्हाला इतक्यात सांगितलं की अणुतंत्रज्ञानाचा वापर जसा आपण विध्वंसक शस्त्र निर्मितीसाठी केला तसाच जगाच्या कल्याणासाठी, वीज निर्मितीसाठी किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी काही ऊर्जा आहे ज्यामुळे जगाचा विकास किंवा प्रत्येक मानव जातीच्या कल्याणासाठी, विकास करण्यासाठी या ऊर्जेचा, अणुऊर्जेचा वापर पुढे केला गेला. नंतर आपण बघणार आहोत जगाचे द्विध्रुवीकरण. द्वि म्हणजे दोन आणि ध्रुवीकरण म्हणजे विभाजन. दोन गटामध्ये विभाजन झालं जगाचं. शीतयुद्धाच्या काळात जगातील बहुतेक देश दोन महासत्तांच्या
गटात सामील झाले. राष्ट्रांची अशी 2 गटात विभागणी होणे म्हणजेच द्विध्रुवीकरण होय. तर हा प्रश्न परीक्षेला हमखास विचारला जातो. द्विध्रुवीकरण म्हणजे काय? तर शीतयुद्धाच्या काळात जगातील बहुतेक देश 2 महासत्तांच्या गटात सामील झाले. राष्ट्रांची अशा 2 गटात विभागणी होणे म्हणजे द्विध्रुवीकरण होय. तर शीतयुद्धाचा आवाका त्यामुळे वाढला आणि त्यामुळे साहजिकच तणावाचे क्षेत्र अधिक व्यापक झाले. तर पुढे या शीतयुद्धाचा परिणाम काय झाला, नंतर शस्त्रास्त्र स्पर्धा कशी वाढली आणि शीतयुद्धाचा शेवट कसा झाला हे आपण पुढच्या लेक्चरला बघूया.